अगो लाली माका तर धक्कोच बसलो बघ. आमका पण असं वाटला नव्हता गो असं काय होईल. आहे ना आमका फसवलं गो. म्हणजे आता तुझ्या लेकाच्या लग्नाचा सगळा पुढे ढकलला जाणार. बघू आता काय ता. अगो तुझ्या लेकाच्या लग्नाचं काय घडतच नाही बघ. हा माका पण कळत नाही. हा त्याचं लग्न म्हटलं ना की काय ना काय विघ्न येतातच. हा इतके दिवस ना चांगली पोरगी मिळत नव्हती. आता चेडू समोर हा तर ना ते काय लग्न करून सून म्हणून घरात आणू शकत नाही. त्यात माझ्या लेकांना नसतं घोळ घातलेला हा. लाली माझो ऐक हे बघ ता सगळा जाऊ दे. आता तुझी आई गेली ही गोष्ट खरी आ. पण शिनूच्या लग्नात आता आणखीन उशीर करू नको. अगो गावातल्या दोघा तिघा पोरांच्या औशी माझ्याकडे मंजूच्या भाचीची चौकशी करत होत्या. लाली माझं ऐक दाईचीचं कार्य झाला तुकडो पाड ह्या गोष्टीचो. हा आता ना आईचं कार्य पार पडन जाऊ दे. मग ना माझ्या लेकाच्या लग्नाचा बघतोयच मी. चल येतय मी काळजी घे. हा, हा, हा. लालिताई लालिताई गो तुझ्याशी नका साली मारू मका वेळ नाही. हा लालिताई थांब. अहो ऐकून तर घ्या तुम्ही. माझ्यावर तुमचा राग आहे मी समजू शकते. त्यावेळी चुकले मी पण मी चूक सुधारली ना लालिताई. आणि कितीही झालं तरी नांदिवली मधली माझी पहिली आणि एकमेव मैत्रीण तुम्ही या. मधल्या काळात जे काही झालं त्याचं अजूनही गिल्ट आहे. पण मला आता तुमचं जास्त वाईट वाटतंय. काय माझ्यासाठी वाईट वाटतं तुमका. हा हो काय ना लालिताई इतके दिवस तुम्ही हक्काने इकडे राहत होता. पण असं म्हणतात ना आई वडील असतात तोवर मुलीला माहेर असतं. ते गेले की भाऊ पण परका होतो. वहिनी तर परकी असतेच आणि हळूहळू मग सगळी नाती परकी होऊन जातात. तुम्ही काय सांगू बघतास. हा लालिताई मी 2-4 दिवसात इथून निघून जाते. हे सगळं सांगण्यामागे माझा काही आता स्वार्थ नाहीये. तुमच्या भल्याचाच विचार करतेय. ताईची गेल्या आता तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने भांडणारं कोणी नाहीये. इथून पुढे तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी भांडावं लागेल. उभं राहावं लागेल. बाकी तुम्ही हुशार आहात. पण काय ना लालिताई तुम्ही भोळ्या पण आहात. त्यात तुमचा मुलगा आणि नवरा ह्या लोकांच्या ऑब्लिकेशन खाली असतात. त्या काय असतं. ऑब्लिकेशन उपकारांच्या ओझ्याखाली. उपकारांच्या ओझ्याखाली आहेत लालिताई. आता तुम्हाला एकटीने लढावं लागेल. हे बोलता त्या एका अर्थी बरोबरच. हा लालिताई काळजी घ्या. काही लागलं तर मला सांगा. मी कायम तुमच्या सोबत असेल. येते मी. थँक्यू. वेलकम. ओवी शिनू ये. हे काय तुझे रिपोर्ट्स आहेत. डोंट वरी मी सगळं घेतलंय. तू फक्त पटकन तयारी कर. आज तुझी अपॉइंटमेंट आहे ना तर ती चुकवायला नको. हा श्रीनिवास आज जाणं गरजेचं आहे का? हो अगं. अरे पण घरात अशी सिच्युएशन आहे ते बरोबर नाही वाटणार. नाही ओवी हे बघ
मी उमाईला सगळं सांगितलंय, कोणी काही बोलणार नाही. आणि दादा मामाला सुद्धा माहिती आहे की आपण जाणार आहे म्हणून. तू लगेच आवर, आपण पटकन जाऊन येऊ. हा थँक्यू श्रेणू. काका हो, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, तुम्ही का मला थँक्यू वगैरे म्हणताय? अरे ओवीने सांगितले मला सगळं. तुम्ही सगळ्यांनी मिळून ओवीची किती काळजी घेतलीत ते, आणि खास करून तू. उमाताई, दादा, निशी, तुम्ही सगळ्यांनी ओवीला एक नवीन आयुष्य दिलं. आणि आज ओवीवर ललिताईंनी आरोप केल्यावर तू तिच्या बाजूने उभा राहिलास. खरंच थँक्स. काका, जे चुकीचं होतं ते चुकीचंच होतं. म्हणून मी बोललो. प्लीज तुम्ही त्यासाठी माझे आभार मानू नका. बरं, तुला काही काम असेल तर तू जा, मी ओवीला घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये. नाही नाही, मी म्हणजे काका हो, ओवीच्या डॉक्टरांशी मीच सतत बोलत असतो. ओवीची तब्येत मीच त्यांना फोनवरून कळवतो. मी जर तिकडे आलो तर फायद्याचंच होईल ना. म्हणजे मी आलो तर चालेल ना? ठीक आहे. बाई ग, काही सुधरतच नाहीये. काय करू आता? उमाताई असतं तर त्यांनी सांगितलं तरी असतं. असं करते, त्यांना जाऊन विचारते. काय गो मंजू? हा अगो, वाजले किती? रात्रीच्या जेवणाचं काय? का आम्ही असा उपाशीच झोपायचा? हा, जरा सुद्धा ना कोणाक रीत म्हणून नाही. हा, सगळे रडत बसलेले आहोत. अहो लालिताई, मला काही समजतच नाही हो, आता काय करू जेवायला. म्हणजे या अशा दिवसांमध्ये काय केलेलं चालतं, काय नाही चालत, असा गोंधळ उडालाय माझा. निमित्त, नुसता निमित्त. हा, काम टाळूसाठी ना नुसतं निमित्त वया तुका. हा, तुका कधी काही जमता काय? नाही ना? त्या उमाक जाऊन विचार काय करायचं आता, आणि कर. ते उमाताईंना जरा बरं वाटत नाहीये, म्हणून मीच म्हटलं त्यांना की जा, थोडा वेळ आराम करा असं. हो, तू तर अतिशहाणच असस. हा, नाही तुका काय जमत नाही, मग ते का आराम करू कशात पाठवायचा? हा, ह्यो अतिशहाणपणा करू कोणी सांगितला तुका? हा, जरा सुद्धा ना डोकं नाया तुका. हा, उमा पण ना लय शहाणा. चान्स गावलो ते का आराम करू? सगळा कळता माका. हा, सासू गेल्यानंतर सुनांनी मनमानी सुरू केलास की काय? हा, किती मनमानी करा. हा, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही दोघींनी पण. आई नसली ना तरी मी हा तिच्या मागे. हा, मुकाट्याने कामाक लागा. हा, हा, आणि वेळेत जेवण तयार करा. हा, काय तर म्हणे काय सुचत नाही. खाऊचा सुचता ना? हा, की तेव्हा पण सांगूचा लागता नाही ना? तुका काय जमत नाही तर नाही. हा, पण उमा कळत नाही काय? कारण बरं शोधून काढल्यान. ढोंगी असं ढोंगी सगळे. काय होणार आहे ना या घराचा ताच कळत नाही माका. काय या लालिताई, काय झालं यांना आजकाल? बायच्याची जागा चालवतात का काय? पण दायच्याच्या नखाची पण सर नाही आहे. काय गो, काय बोललस? नाही, मी काय नाही बोलली. बघ, जा काय बोलायचं ना तर तोंडावर बोलायचं. हा, हे बोलायचंच नाही, सांगून ठेवतोय. मी ऐकलं की काय? दादा, आईचा 13वा येता तर तिच्या जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलू गोया. तुम्ही एकदा का मका यादी दिलास ना कोण कोण येतं त्याची,
की मग जेवणाचा बघूक बरा. आयत्या वेळी धावपळ होऊक नको. हां आणि दादा ही लिस्ट गुरुजींकडून मी घेतलेली आहे. तू पण जर एकदा नजर टाकून घेतलास तर बरं आहे. कलश, पाट, तांदूळ, अबीर. ठीक आहे. बंधू एक काम कर, हे शिनूला दे आणि सांग म्हणा घेऊन ये. चला. उमा, विजयराव ओवी आणि शिनू हॉस्पिटलला गेले होते एकत्र. तिकडचं काय कळला? आत्ताच येले ते. विचारते त्यांना काय झालं आता. उमाताई, मेघनाताई या ना. मी डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही नाही, तुम्ही काही महत्वाचं बोलत होता का? नाहीतर मी जाते. अहो नाही नाही, तसं काय नाही, बोला ना. उद्या सकाळी तुम्ही नाश्ता नका बनवू, तेच सांगायला आले होते. अहो मेघनाताई, रोज रोज कशात तुम्ही नाश्ता करतास? उद्या करू आम्ही. का? मी परकी आहे का? म्हणजे 2 दिवसांचाच तर प्रश्न आहे. दायजींचे सगळे रिच्युअल्स होईपर्यंत तुमच्या घरात गडबड असेल ना, मग मी जमेल तसं करते. आणि तसंही मी इथून गेल्यावर तुमच्यासाठी कुठे काय करता येणार? बरं मला सांगा, मंजू कुठे आहे? मी तिच्याशी जाऊन बोलते. स्वयंपाकघरात हा. तुम्ही बसा, मी बोलवते ते का. नाही नाही नको, मीच जाते. आलेच. मंजू, अरे मेघनाताई, तुम्ही खरं तर आता मी सगळं आवरून येणारच होते तुमची भांडी द्यायला. असू दे ग, भांडी कुठे पळून जात आहेत. मी नाश्त्याला काय करू ते विचारायला आले. काय पाठवू? नाही नाही मेघनाताई, हो आजपासून आम्ही स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. नक्की ना? हो हो. मंजू, ते बाहेर काय चाललंय? आम्ही सगळे बसले तिथे. काय नाही, ते आता दाईचेचं दिवस कार्य आहे ना, तर मग तेव्हा काय काय करायचं, कोणाला बोलवायचं, दाईच्या आठवणीत कुठली वस्तू द्यायची, ते सगळं ठरवतात. मग हे सगळं तुझ्याशिवाय ठरवतात? म्हणजे अगं तू या घरची सून आहेस ना. तुमच्या घरात सगळ्यांना समान वागणूक दिली जाते असं मला निशी सांगते, म्हणून विचारलं. पण मेघनाताई, आतापर्यंत कधी माझं मत मांडायची वेळच आली नाही. तुला चालतं हे? त्यात न चालण्यासारखं काय आहे? तसंही मला त्यातलं फारसं काही कळत नाही. आता आजच बघा ना, आज जेवण काय करायचं हे ठरवताना इतका गोंधळ उडाला माझा. त्यामुळे मला कधी कोणी काही विचारत नाही आणि मला त्याचं काही वाटत नाही फारसं. तेच ना, आपल्याकडे ना हाच प्रॉब्लेम असतो. आपण बायका नेहमी बॅकफूटवर, म्हणजे मागे मागे राहतो. आपणच आपली किंमत कमी करतो. पण माझ्या घरात नाही आहे तसं, अजिबात नाहीये. आजवर मी स्वतंत्र विचाराने वागत आले आणि हीच सवय मी आता निशीला सुद्धा लावते. प्रत्येक गोष्टीत तिचं मत घ्यायचं असं मी नीरजला पण सांगितलंय. हो मेघनाताई, पण सगळ्यांच्याच घरात असं एकसारखं वातावरण असेल असं नाही ना. तुम्ही शहरातल्या, आम्ही इथे गावात राहतो. आणि कसं आहे, माझं लग्न झाल्यापासून आमच्या घरातले सगळे निर्णय दादा आणि दाईचेच घेतात आणि कधी कधी उमाताई असतात. मंजू, अगं तेव्हाची वेळ वेगळी होती, पण आता दायची नाहीये. उमाताई, दादा हे मोठे आहेत आणि आता तर काय, हेच घरातले सगळ्यात वडीलधारी आहेत. बंधुभाऊ बिचारे दादा सांगतील तसंच करतात. आणि जॉईंट फॅमिलीत त्याच बाईची सत्ता असते जिच्या नवऱ्याची घरात चालते. तशा उमाताई साध्या आहेत, तुझ्याशी नेहमी मोठ्या बहिणीसारख्या वागतात. बाकीचं काहीही असलं तरी श्रीनू आणि ओवीच्या बाबतीत उमाताई मागे हटतील असं मला नाही वाटत. द्यायची नाहीये ना आता, मग विरोध करणार कोण?
पण त्यामुळे तुझ्या माहेरी तुला 4 गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील. आता मंजू कसं झालं माहितीये, तू सगळीकडून ना ते काय म्हणतात ते लिंबू टिंबू ठरते. लालिताईंचं कसं आहे माहितीये, त्या भांडून त्यांचा हक्क मिळवतात. राहून राहून एकच प्रश्न आहे, तुझं काय? तुला जमणार आहे का लालिताईंसारखं वागणं? तू कधी तुझ्या हक्कासाठी भांडणार? आणि हक्क मागितला नाहीस तर आयुष्यभर असंच कुणाच्या तरी हाताखाली राहावं लागेल. आणि मग आयुष्याच्या शेवटी पश्चाताप करण्या वाचून तुझ्याकडे काहीच होणार नाही. हे चालेल तुला? चला, हा मासा तर सहज कळायला लागला. मंजू चल, मी येते आता. काळजी घे. सुकन्या सावंत, रत्न पारखी, दादा त्या तावड्यांका पण बोलवला आपण. एवढी सगळी जण येत आहेत, त्यांची उडबस व्यवस्थित झाली पाहिजे बंधू. होय तर दादा अजून कोणाचं नाव टाकूचं आता सांग. नाही सगळे काय रे दादा, कसली यादी आई? तर आईचा कार्य येता ना, मग तयारी करू नको. नाही करूक होय ना, मी कुठे नाही म्हणतोय हा, पण माका वगळून सगळं चाललेला नाही. तुम्ही काय तुमचा सगळं ठरवणार काय काय करूच आता? जी गेली ना ती फक्त तुमचीच नाही, माझी पण औसच होती. हा काय तुम्ही काय ती गेल्यावर माका परकाच केलास की काय? नाले तसं काय नाहीये, परका बिरका काय नाहीये. आम्ही यादी करत होतो. तुला काय सांगायचं असेल सांग ना, आमचं काहीच म्हणणं नाहीये. लालिताई, अहो फक्त येणाऱ्या पाहुण्यांची यादीच बनवलेली आहे. म्हणजे त्याप्रमाणे उद्याच्या जेवणाचं बघूक बरा ना. सामान आणूचा लागत, आचारी बोलवूचं लागत, त्याचाच फक्त अंदाज घेतो. बंधू जरा बघू बघू ना यादी बघू. ये बाबा, त्याच्याकडे काय बघतस? हा माका कुणाचं नाव सुचवूचा हा तर मी सुचवायचा नाही काय? ये यादी इकडे घे. आले आली. ताई या काय करतोस तू? ए आवाज बांधा. हा मोठी बहीण असाय मी तुझी. लालिताई, लालिताई काय करतास? हो, एक एक नाव आठवून आम्ही यादी तयार केली होती. फाडतास कशा? कशाक काय विचारतस? हा सगळा माका वगळून करत होतास? हा असा कसा चला? हा माझी आई गेली म्हणून मी काय खरोखरचा परका नाही झालाय? हा मी आता या चर्चेत भाग घेताय ना, मग आता सगळा परत नव्याने करूक वया ना म्हणून. लाली सांग ना दादा, काय चुकीचा बोलताय? जर उमा या सगळ्यात असात तर मग घरचे लेख म्हणून मी कसा नाही बोलायचा काय? हा माझा चुकीचा असात ना तर बोला. लालिताई, ह्या बघा, तुमचं ऐकायचं नाही असं काय नाही. ताईच्या दिवस कार्याची तयारी नीट पार पडूक होईना. मग काय सगळा तुम्हीच नीट करू शकतास? हा मी काय खुळाच आहे? लाली खुळाच आहे काय? लालिताई, असं नाही.
लाली, तू म्हणते तसं सगळं पहिल्यापासून ठरत. तो तुझा अधिकार हा आणि तो तुका मिळणार. हा पण तो अधिकार माका मिळत नाही ना. तुका असं जर वाटत असेल ना तर या क्षणापासून तशी संधी मिळणार नाही, लक्षात ठेव. सगळं करायचा तू करायचा, तुझा अधिकार हा. अगदी आईच्या 13व्यापासून ते सगळी तयारी करायची एकट्याने.